एअरलाईन होणार, तुमचे हेलिकॉप्टर येणार. तर लहानपणी असं लोक वेड्यात काढत होते की हा काय करणार असं, की आज तर काय इतका लहान आहे. पण ॲम्बिशन्स मोठे आहेत, ॲस्पिरेशन चांगले होते, टीम डेव्हलप होत गेली, त्यामुळे आज हे यश मिळालेलं आहे. सर म्हणजे बालपणात बॅक बेंचर्स असून सुद्धा म्हणजे यशस्वी होता येतं. हा, तुमचं लहान उद्योगातून तुम्ही सुरुवात केली, पण आज एवढ्या प्रचंड मोठ्या उद्योग समूहाचे सर्वेसर्व आहात. तर मग त्या उद्योगाची पायाभरणी कशी काय केली तुम्ही? मी कंझ्युमर प्रोडक्ट्स पासून सुरुवात केली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं म्हणून माउथ प्रेशर पासून सुरुवात केली. मी आणि माझा ड्रायव्हर फक्त दोघंच होतो आम्ही, आणि स्वतः जाऊन प्रत्येक गावोगावी जाऊन मार्केटिंग करत होतो. स्वतः टेम्पो चालवलेला आहे 3-4 लाख किलोमीटर, आणि भांडवल सुद्धा 2-3 लाख रुपये फक्त होतं त्यावेळी 1990-91 साली. तर त्या परिस्थितीतून मार्ग काढत काढत मग लोकांना सुरुवातीला क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम आले तर त्यांना ते सॉल्व्ह करून त्यांना सर्व्हिस व्यवस्थित दिल्यानंतर परत ते काय माल रिजेक्ट असेल तर तो परत घेतला. असं करत करत त्यांना विश्वास बसला की संजय वडावत म्हणजे क्वालिटी देणार आणि चांगला माल देणार, परत सर्व्हिस बरोबर देणार. तेच आम्हाला सांगत गेले की हे प्रॉडक्ट काढा, हे प्रॉडक्ट तुम्ही आणा मार्केटमध्ये, तुमचं नाव चांगलं आहे. तर असं करत करत त्यानंतर जे सुरू झालं म्हणजे प्रॉडक्ट वेगवेगळे भरपूर अपयश आलं त्यामध्ये. पण प्रत्येक अपयश हे म्हणजे मी समजतो की फेल्युअर्स आर स्टेपिंग स्टोन्स फॉर सक्सेस, की जे फेल्युअर येतं आहे ते आपली यशाची एक पायरी आहे. त्यातून शिकून आपण पुढे जायला पाहिजे. केव्हाही गिवअप करून उपयोग नाही आहे. नेव्हर गिवअप ॲटिट्यूड जर असेल तर आपण जगामध्ये काहीही करू शकतो. आणि त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे म्हणजे स्टार ऑइल असू दे, स्टार आटा असू दे, स्टार नमक असू दे, स्टार नमकीन्स असू दे, असे वेगवेगळे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणत गेलो. स्टार राईस आहे, तर ते मार्केटमध्ये आणल्यानंतर सुरुवातीला त्रास झाला. मग त्यानंतर त्यामध्ये शिकून त्यातील जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांना आणून आम्ही त्यांच्याकडून तयार करून घेऊन माल मग त्यांना मार्केटमध्ये दिलं, आणि त्यानंतर मग ते सक्सेस मिळत गेला आणि ग्राहकांना पण ते पसंतीस पडले सर्व प्रोडक्ट. सर सुरुवातीच्या काळात कमी भांडवल होतं किंवा गुडविल कमी असतं आपलं, मग अशा सगळ्या ज्या समस्या होत्या त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली? मी आता सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासून माझं लक्ष आहे क्वालिटीवर. प्रत्येक गोष्ट ही परफेक्टच व्हायला पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट म्हणजे कस्टमर इज गॉड म्हणतात ते खरंच आहे. म्हणजे कस्टमरला जर आपण जर समजलं परमेश्वर आहे तर त्याला कशी सर्व्हिस द्यायला पाहिजे तशी सर्व्हिस आपण सर्वांना जर देत गेलो आणि कोणतंही म्हणजे रिजेक्शन असेल ते आम्ही ताबडतोब परत घेऊन त्यांना नवीन माल एक्सचेंज करून देत होतो. तर याप्रमाणे टीम डेव्हलप होत गेली आमची. टीममुळं सर्व होतं, एकटा माणूस काही करू शकत नाही. तर हळूहळू टीम डेव्हलप करत गेलो, आणि आज मला अभिमान आहे की टाटानंतर संजय वडावत ग्रुप हा दुसरा ग्रुप आहे जगामध्ये की जो मीठ सुद्धा तयार करतो आणि एअरलाईन सुद्धा चालवतो. म्हणजे सॉल्ट टू स्काय असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आज 10,000 लोक जी काम करत आहेत, अहोरात्र काम करत आहेत, ओनरशिप ॲटिट्यूडनं काम करत आहेत, त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. सर तुम्ही आज वेगवेगळ्या उद्योगात जसं म्हटलात की सॉल्ट टू स्काय, याच्या पाठीमागे काहीतरी प्रेरणा असेल, ती नेमकी प्रेरणा काय होती तुमची? जे लाईफ आपलं चालतं ते ABCDवर चालतं. ABCD म्हणजे ॲस्पिरेशन, म्हणजे तुमचे ॲम्बिशन्स ॲस्पिरेशन्स हे मोठे पाहिजेत. तर ते लहानपणापासून होते, आणि ज्यावेळी तुमचे ॲस्पिरेशन्स असे असतात की मला एक हेलिकॉप्टर घ्यायचं आहे, तर ती तुमची नेसेसिटी होते, आणि नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. तर त्यामुळे ती नेसेसिटी ज्यावेळी बनते त्यावेळी तुम्ही ऑटोमॅटिक त्याला इन्व्हेन्शन करायला जाता, त्याच्या पाठीमागे लागता, आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कशी इंडस्ट्री उभा करायला पाहिजे, आणि इन्कम कसं करायला पाहिजे, हा सर्वांचा विचार केला जातो. आणि ते होतं, प्लस आपल्या एरियाची डेव्हलपमेंट कशी होईल ते एक कायम डोक्यामध्ये. आपल्या भागातून मुलं बाहेर जातात, सर्व्हिसला जातात, शिकायला जातात. हे जे ब्रेन ड्रेन आहे ते थांबवायचं एक पूर्वीपासून डोक्यामध्ये होतं, आणि त्यासाठी हे युनिव्हर्सिटी सुद्धा चालू केली, संजय वडावत युनिव्हर्सिटी. आणि त्यासाठी उद्योग वेगवेगळे उभा केले आपल्या एरियामध्येच. नाहीतर आज अमेरिकेत जाऊन राहणं सुद्धा काय अशक्य नाही आहे. पण आपल्या एरियामध्ये जिथं आपण जन्मलो त्या मातीसाठी काहीतरी करायचं, हा एक ध्येय कायम होतं पूर्वीपासून. आणि त्यासाठी ते सर्व बिझनेस जे काही आहेत सर्व सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आहेत आपले बिझनेस. ABCD ज्याप्रमाणे मी बोललो त्याप्रमाणे अजून पण त्यामध्ये TTT आहे, ट्रू ट्राय ट्रस्ट. म्हणजे तुम्ही जे काम करता, जे काय तुम्ही बोलता त्याबद्दल सत्य राहा कायम, आणि ट्राय म्हणजे कायम ट्राय करत राहा, ऑलवेज ट्राय. तर हे ट्रू ट्राय आहे. आणि ट्रस्ट म्हणजे देवावर विश्वास ठेवा, आपल्या आई वडिलांच्यावर विश्वास ठेवा, आपल्या टीमवर विश्वास ठेवा, आपल्या कस्टमरवर विश्वास ठेवा, तर तुम्ही पुढे जाताय. म्हणजे ट्रू ट्राय ट्रस्ट आहे. आणि प्लस तसंच आहे IIT, आयडिया इम्प्लिमेंटेशन अँड टाईमलाईन. ज्यामध्ये आयडिया तर भरपूर लोक देतात, सगळे सांगून जातात हे कर ते कर, पण इम्प्लिमेंटेशन करणं फार महत्त्वाचं आहे त्या आयडियावर.
आणि टाइमलाईन. कोणतंही काम हे टाइमलाईन मध्ये करायला पाहिजे की आज आपण एक ठरवलेलं आहे हे काम करायचं आहे तर आपण बघूया पुढच्या वर्षी बघूया असं म्हटलं तर ते केव्हाच होत नाही. उद्या जे करायचं आहे ते आज करायला पाहिजे, आज करायचं आहे ते आता करायला पाहिजे. म्हणजे जपनीज भाषेमध्ये त्याला मुडा म्हणतात. तर हे या प्रमाणे जर आपण टाइमलाईन मध्ये जर काम करत गेलो कोणतंही तर आपलं कुठलंही काम बाकी राहत नाही. तर त्यामुळे IIT हे फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे CFF म्हणजे कम्युनिकेशन, फॉलोअप अँड फीडबॅक हे पण फार महत्वाचं आहे. कम्युनिकेशन जर तुमचं नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. कम्युनिकेशन चांगलं असणं महत्वाचं आहे. कारण आज एक रनवे आहे बॉम्बेचा, एक सिंगल रनवे आहे, त्याच्यावर 1060 विमानं उतरतात आणि उड्डाण करतात. हे कशामुळे शक्य होतं म्हणजे हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर ते आहे कम्युनिकेशनमुळे. जर कंट्रोल टॉवरनं जर त्यांना कम्युनिकेट व्यवस्थित नाही केलं एकही विमान उतरणार नाही त्या रनवेवर, दुसरीकडे जाईल, कुठं धारावीमध्ये जाईल, कुठं तर जाईल. तर याप्रमाणे कम्युनिकेशन होणं फार महत्वाचं आहे. आणि कम्युनिकेशन नुसतं नाही आहे की ऑर्डर दिली म्हणजे कम्युनिकेशन झालं, परत त्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे, काम झालंय काय नाही झालं, परत फीडबॅक घ्यायला पाहिजे. याप्रमाणे CFF हे पण फार महत्वाचं आहे. हे झाल्यानंतर मग तुम्हाला GPS मिळतो. GPS म्हणजे काय? GPS म्हणजे G म्हणजे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय? तर ग्रोथ म्हणजे फक्त तुमचा टर्नओव्हर वाढला, तुमचं इन्कम वाढलं तर ती ग्रोथ झाली. त्यानंतर P म्हणजे प्रोग्रेस. प्रोग्रेस केव्हा होता तुमचा? तर ग्रोथ बरोबर तुम्हाला एथिक्स असले, तुमच्या प्रिन्सिपल्स असले तुम्हाला, आणि तुमच्याकडे म्हणजे व्यवहार असेल चांगला तुमचा, GP हा झाला. आणि S म्हणजे सक्सेस. सक्सेस केव्हा मिळतो? तर तुमच्याकडे माणुसकी असेल, तुमच्याकडे ह्युमॅनिटी, स्पिरिच्युअलिटी असेल, तुमच्याकडे ट्रँक्विलिटी असेल म्हणजे शांतता, मनाची शांतता असेल तर तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. म्हणजे हे असं हे GPS आहे. या सर्व जर गोष्टी असेल तुमच्याकडे तर तुम्हाला GPS मिळतो. म्हणजे गुगलवर तुम्हाला हे हुडकून मिळेल, तुम्हाला रोड मिळतील, तुम्हाला एखादी जागा ओळखता येईल. पण हे जर तुम्हाला सक्सेस मिळत असेल तर ते गुगल सुद्धा काही करू शकत नाही त्यामध्ये. प्राचीन भारतात म्हणजे तुम्ही स्वतः योगा करता, प्राचीन सूर्यस्नान स्नान म्हणजे अशा सगळ्या गोष्टी करताय. म्हणजे तुमचं प्राचीन गोष्टीतूनच तुमचा यश येतंय सगळं. म्हणजे तुम्ही सगळ्या त्या गोष्टीवरची जो बिलीव्ह केलाय तो आता बघायला मिळत नाही समाजात. का मिळत नाही? तर ते फ्री दिलेलं आहे देवानं. फ्रीची व्हॅल्यू राहत नाही लोकांना, कॉस्टली वस्तूकडे जातात त्यांना. त्यापेक्षा हे फ्री जे दिलेलं आहे, हवा दिलेली आहे. आता झाडं आम्ही लावले, जवळजवळ 2 लाख झाडं लावले, त्यासाठी वनश्री पुरस्कार मिळाला मला. झाडं जे आपण नाही लावत गेलो तर पुढे फार अडचणी आहेत. तर फ्री मध्ये ते ऑक्सिजन देतात आपल्याला, ते झाडं लावणं फार गरजेचं आहे. झाडं आम्ही आमच्या टँकरनं जगवलेली आहे सगळी, 2 लाख झाडं. तर पोल्युशन जर वाचवायचं असेल तर झाडं लावणं फार गरजेचं आहे. मग तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि जर तुम्हाला दुसऱ्याला क्रिटिसाइज करणं सगळ्यात सोपं आहे, पण आत्मपरीक्षण करणं फार अवघड आहे स्वतःचं. गुगल सर्व काही ओळखू शकतं पण तुमच्या आत जाऊ शकत नाही. त्यामुळे आत्मपरीक्षण करणं हे आपल्या हातामध्ये आहे की माझा जन्म कशासाठी झालेला आहे आणि मला काय करायचं आहे. हे जर तुमचं माइंड क्लिअर असेल, आता आम्ही पायलट मी झालेलो आहे, आता तर आम्हाला कॉल द्यावा लागतो कोणत्याही याला, एअरपोर्टवर जवळून जायचं असेल तर किंवा एअरपोर्टला त्या उतरायचं असेल तर ते पहिला प्रश्न विचारतात की हू आर यू, वेअर आर यू आणि व्हॉट यू वॉन्ट, हे 3 प्रश्न विचारतात. तर ते हे आपल्या आयुष्याचं आहे ते, म्हणजे ते की हू आर यू, आपण कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे पहिला. त्यामुळं इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे की स्वतःचं आत्मपरीक्षण, आणि दुसऱ्याला क्रिटिसाइज करणं बंद करायला पाहिजे. सगळ्यात सोपं काम आहे ते, त्यातून काही निष्पन्न होत नाही. त्यामुळे क्रिटिसाइज करणं बंद करून आत्मपरीक्षण करायचं की माझ्यात काय कमी आहे, रोज काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे, आणि वेअर आर यू, आपण कुठं आहे, आपण काय करतोय आता आणि काय केलं पाहिजे तर माझं ड्रीम पूर्ण होईल. तर वेअर आर यू आणि व्हॉट यू वॉन्ट, काय पाहिजे आपल्याला, की हे केल्यानंतर मला साध्य होणार आहे. आता ही युनिव्हर्सिटी केलेली आहे, त्यातून काय होतंय तर 15,000 मुलांना शिक्षण मिळते. ह्याच्यापेक्षा आणि आनंद काय आहे जगामध्ये. ते स्टुडंट भेटले की येऊन पाया पडतात. पहिला किती मोठा इंजिनिअरिंगचा मुलगा असू दे किंवा केजीचा असू दे, येऊन पाया पडतात आणि आई वडिलांना घेऊन येतात की आमचे चेअरमन आहेत, आणि ऑटोग्राफ घेतात, सेल्फी घेतात. हे जे सॅटिस्फॅक्शन आहे ते आपल्याला मिळालेलं आहे सर. आणि त्याला मी सर्व जे श्रेय देतो ती टीमला, आमच्या आई वडिलांना, गुरूंना आमच्या, आणि सर्व आमच्या फॅमिलीला, सर्वांना मी त्याचं श्रेय देतो की त्यांच्यामुळे हे आज ही डेव्हलपमेंट झालेली आहे. गर्वाची गोष्ट म्हणजे जयसिंगपूर सारख्या लहान गावामधून 1 लाखची लोकसंख्या आहे, त्यामधून एअरलाईन सुरू झालेली आहे. सबस्टार एअर ही जगातील पहिली एअरलाईन आहे की इतक्या लहान गावातून तयार झालेली आहे. सर आता ऑक्झॅलिक ऍसिड भारतातलं म्हणजे सेकंड लार्जेस्ट प्रोडक्शन आहे. म्हणजे चिपरीसारख्या एखाद्या साध्या गावातून सुरुवात केली तुम्ही, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, ही सुरुवात कशी झाली नेमकी? आमचे जे कन्सल्टंट होते त्यांनी आम्हाला सांगितलं की साखरेपासून हे चांगलं होतं आणि त्याची डिमांड सुद्धा चांगली आहे. पण त्यामुळे नंतर मग ते चिपरीमध्ये थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आला. त्यानंतर ते आम्ही शिफ्ट केला अंकलेश्वरला, आणि आज देशातील 2ऱ्या नंबरचा प्लांट आहे तो. मागणी अतिशय चांगली आहे त्याला. सर आता सामाजिक आपली परंपरा असते, त्या परंपरेला छेद देणारे तुमचे व्यवसाय आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
काहीतरी तुम्ही नवीन केलं तरच तुम्ही टिकू शकता. ज्या ठिकाणी गर्दी चाललेली आहे त्याच्या पाठीमागे जर गेला तुम्हाला काही मिळणार नाही. गर्दीच्या विरुद्ध दिशेने आपण जर गेलो तर आपल्याला काहीतरी आपल्याला मिळू शकतं, आपलं ध्येय गाठू शकतो आपण. त्यासाठी कायम नवीन नवीन काहीतरी करायचं हे ध्येय पहिल्यापासून आहे. आणि कॉलेजमध्ये सुद्धा आज की मंदी असून सुद्धा आणि कॉलेजेस बरेच बंद होत असताना आम्ही येथे नवीन नवीन कोर्सेस आणून जे नवीन नवीन एंटरप्रेन्योर कसे तयार होतील, नोकरी मिळवण्यापेक्षा नोकरी देण्यासाठी काहीतरी करतील देशासाठी, हे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग असू दे किंवा बाकीचे कोर्सेस असू दे, हे नवीन नवीन कोर्सेस असून रोज आमचं त्याच्यावर विचार चालू असतो, रिसर्च चालू असतो की काय केल्यानंतर आपल्याला नोकरी सुद्धा मिळेल लोकांना आणि बिझनेस सुद्धा चांगले, स्टार्टअप चांगले त्यांच्याकडून. ई लर्निंग सुद्धा आणत आहोत. ॲप मोबाईलवर बसून घरी बसून सुद्धा मुलं एज्युकेशन घेऊ शकतात. त्यासाठी स्वतःचा स्टुडिओ तयार करून आम्ही ॲप सुद्धा तयार करत आहोत. लवकरच 6 महिन्यामध्ये ते लॉन्चिंग त्याचं आहे. या सगळ्या व्यापात एवढा मोठा व्याप तुमचा, मग प्रत्येक गोष्टीला तुम्हाला अडचण येत असेल, त्या अडचणीवर तुम्ही मात कशी करता? अडचणी बऱ्याच आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा वीक आहे आपलं. म्हणजे आपण म्हणतो की आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत, पण आता 50 वर्षापासून डेव्हलपिंगच आहे, डेव्हलप्ड होत नाही आहे. कारण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वीक आहे. कोणत्याही देशाची जर डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग पाहिजे. त्यासाठी अमेरिकेत मी ज्यावेळी गेलो होतो पायलट कोर्ससाठी, तर तिथे 1967 साली 6 लेन रोड होते LA मध्ये, आणि आज आपल्याकडे अजून 4 लेन रोड होत नाही आहेत. आणि जी रोड आहेत त्याच्यावर टोल इतका आहे की त्या टोलमध्ये वेळ जातो. तर याप्रमाणे टोल सुद्धा आहेत. आपल्याला पेट्रोलवर आणि डिझेलवर वॅट सुद्धा आहे. कार पासिंग करताना टॅक्स सुद्धा आहे. असे बरेच टॅक्सेस, म्हणजे GST जे म्हटलं गेलं होतं की 1 नेशन 1 टॅक्स, पण अजून बाकी सगळे टॅक्सेस आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना फार अडचण येते प्रत्येक बिझनेस करताना. त्यांच्या अडचणी इतक्या आहेत की आता एअरपोर्ट सुद्धा डेव्हलप व्हायला पाहिजे. जवळजवळ मी 7 वर्षापासून 8 वर्षापासून मागं आहे कोल्हापूर एअरपोर्टच्या, पण अजूनही नाईट लँडिंग होत नाही, रनवे वाढत नाही. त्यामुळे स्टार एअर इथून सुरू होऊ शकत नाही. ही माझ्या खेदाची बाब आहे की जयसिंगपुरातून एअरलाईन चालू होऊन कोल्हापुरात आपण ऑपरेट करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला बेळगावला जावं लागतं. तर ही सुद्धा अतिशय खेदाची बाब आहे. हे जोपर्यंत डेव्हलप होत नाही, तुमचे एअरपोर्ट असू दे, रेल्वे स्टेशन असू दे, बस स्टँड सुद्धा जयसिंगपूरचं आमचं 60 वर्षापूर्वी आहे तसंच आहे अजून. आणि हा रोड कोल्हापूर सांगली रोड, पुणे कोल्हापूर रोड, हे जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. रोड्स, एअरपोर्ट्स हे ब्लड लाईन आहेत कोणत्याही देशाची प्रगतीसाठी. कारण आम्ही चायनामध्ये 300 किलोमीटर जवळजवळ आम्ही 3 तासात गेलो इनोव्हा सारख्या गाडीतून. कोणतंही टोल नाही, काही नाही, नॉन स्टॉप, एक खड्डा लागलेला नाही आम्हाला. पण आपण इथून बॉम्बेला जायला जवळजवळ 8 ते 9 तास लागतात. तर हा फरक आहे आपल्यामध्ये. सर, तुम्ही आता म्हटलात की ब्लड लाईन्स रस्ते वगैरे असतात, मग या सगळ्या गोष्टींच्या वरती जेव्हा तुम्ही बाहेर जगभर फिरत असता, या गोष्टी सगळ्या बघत असता, मग तुमची अशी एखादी आवडती प्लेस निर्माण झाली असेल की जिथं तुम्हाला सारखं सारखं जावं वाटतं, अशी प्लेस कोणती? सिंगापूर आहे, दुबई आहे, लंडन आहे, की जिथं इतकं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी चांगलं डेव्हलप केलेलं आहे. आणि क्लिनलीनेस आहे. क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस म्हणतात, की जे स्वच्छता असेल तिथंच लक्ष्मी येते. तर त्याप्रमाणे त्यांनी इतकी स्वच्छता ठेवलेली आहे की तिथं ते बरोबर ते येतात, सगळे अट्रॅक्ट होतातच लोक. अजून आपल्या कचऱ्याचं अजून आपण जो कचरा तयार होतो प्रत्येक सिटीमध्ये, त्याचं डिस्पोज कसं करायचं त्याचा अजून प्रश्नच आहे मोठा. पॅलेट्स तयार करू शकतो आपण, भरपूर काही आहे. तर आपण जर्मनीचे बरेच मशीन्स असे आहेत आता की त्यामधून आपण पॅलेट्स तयार करू शकतो की जे बॉयलरमध्ये चांगलं कॅलरिफिक व्हॅल्यू चांगली येते त्याची, आणि ते सेग्रिगेट करतं, प्लास्टिक वेगळं, सॉलिड वेगळं आणि हे वेगळं. तर या पद्धतीनं असं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे की जे कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे पहिला. सर, या सगळ्या ह्याच्यात तुमचं कुटुंब आणि म्हणजे तुमच्या परिवारातली तुमची आई हे तुमच्या आयुष्यभरासाठीचं एक मुख्य दैवत होतं. मग तुमच्या यशाकडे बघून तुमच्या आईला काय वाटत होतं? आईला माझ्या फार गर्व होता. म्हणजे 67व्या वर्षी निधन झालं तिचं, पण तिला अतिशय गर्व होता की संजू म्हणजे माझा असा आहे की तो चांगला डेव्हलप करणार. सुरुवात बघितलेली नाही आहे त्यांनी, पण त्यांना माहिती होतं की हा युनिव्हर्सिटी करणार चांगली. पण माझं दुर्दैव असं की 2004 साली त्यांचं निधन झालं, त्यामुळे त्यांना बघता आलं नाही. हेलिकॉप्टर सुद्धा त्यांनी बघितलेलं नाही आहे. तर त्यामुळे त्यांना अशी एक हे होती माझ्याबद्दल की हा डेव्हलपमेंट चांगली करणार आणि आमच्या घराण्याचं नाव पुढे नेणार. त्यामुळे पूर्वीपासून तिचं प्रेम मला अतिशय, तिन्ही भावामध्ये सर्वात जास्त प्रेम मला मिळालेलं आहे. आणि तिच्याच नावानं हा ट्रस्ट जो आहे सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट, तो तिच्या नावानं केलेला आहे. आणि ब्लड बँक सुद्धा चालवतो आणि ब्लाइंड स्कूल सुद्धा चालवतो आम्ही, आय हॉस्पिटल सुद्धा चालवतो तिच्या नावानं. सर, म्हणजे ज्या पहिलं यश आलं तुम्हाला मिळालं त्यावेळेला तुमच्या आईची भावना काय होती? काय म्हणालेले एक्झॅक्टली? तिला गरज वाटणार कायम. हे लहानपणापासून प्रेम पण फार होतं. आणि ज्यावेळी पहिलं यश मिळालं त्यावेळी त्यानं हेच सांगितलं
की तू फार पुढे जाणार. इतकंच त्यानं मला आशीर्वाद दिला होता. सर एकूणच तुमच्या व्यक्तिमत्वाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुमचं वेगाबद्दलचं असणारं आकर्षण दिसतं. म्हणजे तुमची चालणं बोलणं सगळ्याच म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही वेगवान आहात. मग हे वेगाचं आकर्षण तुम्ही कसं टिकवून ठेवलंय? म्हणजे ब्लडमध्ये आहे. जे व्हेकल्सचं जे आहे ते आजोबांच्या पासून आहे. सर्वांनाच त्याचं म्हणजे अट्रॅक्शन आहे व्हेकल्सचं, की मोटरसायकल असू दे किंवा कार असू दे किंवा हेलिकॉप्टर असू दे किंवा प्लेन असू दे, सर्वांना आमच्या ब्लडमध्येच आहे. सर्व व्हेकल्सचं पूर्वीपासून अट्रॅक्शन आहे आणि ते मेंटेन करणं. म्हणजे आता आज कितीही गाड्या असू देत ते आपण बरोबर मेंटेन करतो. इंजिनसुद्धा डेली पॉलिश होतं त्याचं गाडीचं, त्याची निगा राखली जाते बरोबर आणि त्यातूनच डेव्हलपमेंट करत करत, कारण स्पीड जर असेल आपल्या आयुष्याला गाडीसारखा तर आपण पुढे जाऊ शकतो, प्रगती करू शकतो. आणि त्यातूनच एक मी डेफिनेशन तयार केलेली आहे सक्सेसची. व्हेकल ऑफ सक्सेस रन्स ऑन 4 wheels ऑफ हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन विथ द स्टेपनी ऑफ क्लिनलीनेस अँड हंबलनेस अँड विथ ॲक्सिलरेटर ऑफ डिसिजन पॉवर, क्लच ऑफ self control and break of discipline, and you have to change the gear at right time to win the race with your imagination power, and steering of vision and action, horn of communication, good communication, engine of teamwork, suspension, good suspension to absorb the shocks of the life, and everybody should put the board of L, that means learner, throughout his life. And if you want to reach your destination, you have to have fuel of self confidence and a good company. तर ह्या सर्व गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात, म्हणजे व्हेकलवरून तयार केलेला आहे, या गोष्टी जर इन्ग्रेडियंट जर माणसाकडे असतील तर तो माणूस यशस्वी होतो कायम आपल्या लाईफमध्ये. आणि प्रत्येक गोष्ट जी गाडीतून शिकत गेलो आम्ही, की कसं गिअर बदलायला पाहिजे, केव्हा गिअर बदलायला पाहिजे, डिसिजन केव्हा घ्यायला पाहिजे, ब्रेक केव्हा मारायला पाहिजे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला गाडी शिकवते आपल्याला की कसं जगायला पाहिजे. आणि ही गाडी जर तुम्हाला ओपन करायची असेल याचा डोअर, तर की ऑफ ह्युमॅनिटी पाहिजे. ह्युमॅनिटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही करू शकताय. आणि प्लस तुम्हाला ही गाडी जर वर्किंग कंडिशनमध्ये ठेवायची असेल तर तिला कायम रन करत राहिलं पाहिजे. त्यामुळं आपण सुद्धा कायम रनिंगमध्ये पाहिजे, कायम रन करायला पाहिजे की व्यायाम करायला पाहिजे, त्यासाठी तर गाडी फिट राहते. त्या पद्धतीने त्याची व्याख्या तयार केलेली आहे. जबरदस्त सर. कुठलाही माणूस मृत्यूच्या छयेवर जरी असेल तर तुमचं हे वाक्य ऐकल्यानंतर नक्की उठून धावेल. सर मला सांगा की ज्यावेळेला हे एवढं मल्टीटास्किंग तुम्ही करता, या पाठीमागं नेमकं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं सहाय्य असेल किंवा तुमचं स्वतःचं एक यश मिळवण्याचं एक गमक असेल, ते नेमकं काय आहे रहस्य? जे ही व्याख्या सांगितली तेच आहे. त्यामध्ये सर्व आहे. हार्डवर्क आहे, स्मार्ट वर्क आहे. हार्डवर्क म्हणजे आता एक हमाल सुद्धा कष्ट करतो दिवसभर, पण तो जास्त प्रगती करू शकत नाही. का तर त्याला स्मार्ट वर्कची जोड नसते. त्यामुळे दोन्ही जर असेल, हार्डवर्क हे पाहिजेच. कारण आजकाल असं झालेलं आहे की ज्योतिषाकडे जावा, ज्योतिष बघा, शेअर्स घ्या, लॉटरी घ्या, यामधून पैसे मिळतील. पण हे सगळं चुकीचं आहे, सगळं खोटं आहे. वास्तुशास्त्र बांधा म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील, हे सर्व खोटं आहे. चौकटीवर घोड्याची नाल लावतात की पैसे मिळतील म्हणून, पण असं कुठलीही गोष्ट नाही आहे. चौकटीवर नाल लावण्यापेक्षा पायाला नाल लावून घोड्यासारखं पडलं तरच तुम्हाला यश मिळणार. बाकी कोणत्याही शॉर्टकटमधून तुम्हाला केव्हाही यश मिळू शकत नाही. हार्डवर्क अँड हार्डवर्क, कायम हार्डवर्क हे केलंच पाहिजे. आज सुद्धा मी जवळजवळ 17 तास काम करतो. म्हणजे आज मी 55 वय आहे आता, पण 17 तास काम करतो, पण केव्हाही थकत नाही. का तर पाठीमागं त्याच्या एनर्जी आहे सर्वांची, टीमची, सर्वांची. आणि त्याबरोबर स्मार्ट वर्क म्हणजे आपण काय प्रोड्यूस करतो त्यापेक्षा मार्केटमध्ये काय डिमांड आहे, हा जो विचार करतो तो पुढे जातो. त्यामुळे स्मार्ट वर्क करणं फार गरजेचं आहे. हार्डवर्कची त्याला जोड पाहिजे, डिटर्मिनेशन पाहिजे, डेडिकेशन पाहिजे, टीम वर्क पाहिजे. टीम म्हणजे काय आहे, टुगेदर एव्हरी वन अचीव्ज मोर असं म्हटलं जातं. आणि टीम डिवाइड्स द टास्क अँड मल्टिप्लाइज द सक्सेस. या पद्धतीने जर आपण टीमवर विश्वास ठेवत गेलो, त्यांना मोटिवेट करत गेलो टीमला कायम, माझंच खरं असं म्हणत गेलो आपण, तर काही होत नाही. आयपेक्षा वी ज्यावेळी येतो त्यावेळी आपण पुढे जातो. आणि कोणतंही अपयश आलं तर त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे लिडरनं. आणि यश जर मिळालं तर ती टीमला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. हे ज्यावेळी होतं त्यांना जबाबदारी दिली जाते. दिवसा स्वप्न बघायला ज्यावेळी आपण प्रोत्साहित करतो आपण त्यांना, की रात्री तर स्वप्न कोणीही बघतं, पण दिवसा त्यांनी स्वप्न बघायला पाहिजे. स्वप्न बघितल्यानंतर त्याची ॲक्शनमध्ये यायला पाहिजे. ॲक्शन आल्यानंतर मग ॲटिट्यूड तयार होतं त्यांच्यामध्ये, आणि ॲटिट्यूड झाल्यानंतर मग त्यांची पर्सनॅलिटी तयार होते. असं हे जे आहेत
विचारापासून ॲटिट्यूडपर्यंत पर्सनॅलिटीपर्यंत ह्या ज्यावेळी गोष्टी होतात त्यावेळी त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चांगली होते. 360 डिग्री डेव्हलपमेंट होते. तेच आम्ही मुलांचं सुद्धा इथं करतो की मुलांना आम्ही शिकवतो की शिक्षा से पहिले संस्कार, भगवान से पहिले माँ बाप आणि बिझनेस से पहिले व्यवहार, ह्या 3 गोष्टी तुम्ही शिका म्हणजे तुम्हाला तुमचं आयुष्य सगळं कळण्यासारखं आहे. ते ज्यावेळी त्यांना कळतं त्यावेळी ते कायम ग्राउंडवर राहतात आणि जो ग्राउंडवर माणूस राहतो तो कायम यशस्वी होतो. कारण लॉ 2 आहेत, एक लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे आणि एक लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड आहे. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे जेवढी वस्तू फास्ट जाते वर तितकी खाली येते आणि लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड काय आहे की ग्राउंडवर जर तुम्ही राहिला तर तुम्ही केव्हाही पडू शकत नाही. त्यामुळं कायम ग्राउंडेड राहायला पाहिजे. आज मी पायलट जरी असलो तरी 2 तास फ्लाईंग करणार, 3 तास फ्लाईंग करणार, परत मला ग्राउंडवरच यायला पाहिजे. त्यामुळं ग्राउंडवर राहणं फार महत्त्वाचं आहे आणि तो जो राहतो तो यशस्वी होतो. आणि आई वडिलांना रिस्पेक्ट म्हणजे ज्यांच्यामुळं आपण आज आहोत त्यांना जर रिस्पेक्ट द्यायचं ते आज कमी होत चाललेलं आहे. ते आम्ही मुलांना शिकवतो की तुम्हाला इतकं त्यांनी कष्ट करून तुम्हाला या स्कूलमध्ये पाठवलेलं आहे. असे स्कूल आम्हाला ड्रीममध्ये सुद्धा बघायला मिळत नव्हते, ते त्यांना आज तिथं मिळत आहे मुलांना. तर ते जर त्यांनी आई वडिलांची जर किंवा गुरु आहेत त्यांचे टीचर्स आहेत त्यांना जर रिस्पेक्ट त्यांनी दिला तर ते लॉ ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये जाऊन ते पुढे जातात कायम. सर आता तुम्ही सांगितलं की 17 तास तुम्ही काम करता, मग तुमच्या दिवसाची जी दिनचर्या असते ती कशी आहे? तर सकाळी 6:30 पासूनच चालू होतो दिवस. मग सकाळी 6:30 पासून योगा आहे, सूर्यप्रकाश घेतो मी. जे देवानं ज्या फ्री वस्तू दिलेल्या आहेत त्या सर्व घ्यायला पाहिजेत. तेच माणूस विसरत चाललेला आहे. सूर्यप्रकाश जवळजवळ अर्धा तास घेतो मी सकाळी. योगा असतो. त्यानंतर मग सर्व नाश्ता वगैरे झाल्यानंतर बँकेचं सुद्धा काम असतं सकाळी 1-1.5 तास. त्यानंतर परत वर्कआउट होतं, जवळजवळ 1.5 तास फुल बॉडी वर्कआउट करतो मी. आणि 54 वर्षामध्ये एक दिवस सुद्धा असं केलेलं नाही. बाहेर गावी सुद्धा गेलो तरी व्यायाम करतोच. व्यायाम म्हणजे त्यासाठी गाडी म्हणजे कंडिशनमध्ये राहते कायम, रनिंगमध्ये असते कायम. सर हे सगळ्या एवढ्या व्यापार तुम्ही तुमच्या कुटुंबाला किती वेळ देता? कुटुंबाला भरपूर वेळ देतो. कारण ज्यावेळी सकाळी वर्कआउट असतं, योगा असतो त्यावेळी सुद्धा सोबतच असतो आम्ही. त्यामुळे 12-1 पर्यंत जवळजवळ घरीच असतो आणि तिथूनच मग ऑफिस पण चालू असतं घरातूनच. सर्वांना वेळ देतो आणि रविवारी पूर्ण दिवस सुट्टी घेऊन आम्ही मूवीला किंवा कुठेही जातो म्हणजे बाहेर. आणि वर्षातून 1-2 ट्रिप फॉरेनला सुद्धा होतात. त्यामुळे कुटुंबाला भरपूर वेळ देतो आणि कुटुंबामुळंच आज आहे. सर्वांच्यामुळं सर्वांचं कोऑपरेशन चांगलं आहे. मुलं सुद्धा चांगलं काम करतात. आज सैनिक सुद्धा आहे, तो एअरलाईन सुद्धा चालवतो, एनर्जी सुद्धा चालवतो आणि प्लस बेवरेजचा प्लॅन्ट सुद्धा चालवतो. तर याप्रमाणे पुण्यही आहे की मुलं सुद्धा चांगली आहेत आणि सर्वांचं जे सहकार्य चांगलं आहे. पत्नीचं पण सहकार्य चांगलं आहे. त्यानं सुद्धा केव्हाही कंप्लेंट केली नाही माझ्याबद्दल. आणि ज्यावेळी सुरुवातीला जो स्ट्रगलचा पिरियड होता त्यामध्ये सुद्धा त्यानं अतिशय, कारण रात्री मी जवळजवळ 1-2ला येणार सर्व करून बाहेरून मार्केटिंग वगैरे करून, तरीसुद्धा केव्हा तक्रार केली नाही त्यानं आणि अतिशय चांगली साथ दिली त्यानं. पत्नीवरून विषय निघालाच तर तुमच्या आवडीचं मॅडमसाठीचं सॉंग आहे. धर्मात्मामधील क्या खूप लागती हो, हे माझं आवडीचं गाणं होतं आणि ते त्यासाठी गातो.